जय शिवराय मित्रांनो, सर्वच जिल्ह्यामध्ये आता जवळपास कुणबी प्रमाणपत्र काढणे सुरू झालेले आहे। तर कुणबी प्रमाणपत्र काढण्यासाठी कुणबी नोंद असणे गरजेचे आहे मित्रांनो। आणि तीच कुणबी नोंद कशी पाहावी, कुठे शोधावी, हा प्रश्न खूप साऱ्या मित्रांना पडलेला आहे। तर मित्रांनो, काळजी करायचं काही कारण नाही, कारण आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे की तुमची कुणबी नोंद तुम्ही ऑनलाईन पद्धतीने कशा प्रकारे बघू शकता। तर मित्रांनो, ही कुणबी नोंद सापडणं खूप कठीण आहे, पण आता ही कुणबी नोंद तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने मिळणार आहे। कारण तुम्हाला जर प्रमाणपत्र काढायचं असेल तर तुम्हाला कुणबी नोंद असणे गरजेचं आहे। तर मित्रांनो, काळजी करायचं कारण नाही, कारण कुणबी नोंद ऑनलाईन करण्याचं काम हे शासनाचं आहे आणि शासनाने ते काम केलेलं आहे। पण आता ऑनलाईन नोंद तुम्हाला कशा प्रकारे काढायची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। तर मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन आला असाल तर अशाच अपडेट आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। संपूर्ण महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्याच्या कुणबी नोंदी मी तुम्हाला ऑनलाईन कशा प्रकारे काढायच्या संपूर्ण माहिती मी सांगणार आहे। तर मित्रांनो, सरकारने कुणबी नोंद मिळवण्यासाठी शासनाला कामाला लावले होते आणि शासनाने त्या कुणबी नोंदी मिळवलेल्या आहेत आणि त्यांनी त्यांच्या जे कलेक्टर ऑफिसचं पोर्टल असते, वेबसाईट असते, त्याच्यावरती त्यांनी टाकलेले आहेत। चला बघूयात कशा प्रकारे कुणबी नोंद मिळते। तर बघू शकता मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला तुमची जी जिल्ह्याची वेबसाईट असेल ती वेबसाईटवरती तुम्हाला यायचं आहे। तिथे आल्याच्या नंतर इथे बघू शकता आपण सध्या तरी परभणी जिल्ह्याची वेबसाईट इथे ओपन केलेली आहे। इथे तुम्ही बघू शकता कुणबी जातीच्या नोंदी असा एक इथे पर्याय देण्यात आलेला आहे। दुसऱ्या जिल्ह्याचं बघूयात, इथे बघू शकता बीड जिल्ह्यामध्ये इथे कुणबी नोंदी असं इथे तुम्हाला दाखवण्यात आलेलं आहे। आणि याच्यावर तुम्ही क्लिक केल्यानंतर मित्रांनो, तुमच्यासमोर तिथे ज्या काही नोंदी सापडल्या असतील, गावावाईज असतील, तालुक्यावाईज असतील, संपूर्ण माहिती तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे। तर इथे बघू शकता मित्रांनो, इथे तालुक्याचे नाव आणि गावाचे नाव तुम्हाला इथे बघायला मिळतील। इथे तुम्ही तालुक्यातील तुमचं गाव जर असेल तर त्याच्यावरती तुम्हाला इथे क्लिक करायचं आणि क्लिक केल्यानंतर मित्रांनो, तुमच्यासमोर एक नवीन पॉपअप ओपन होईल। अशा प्रकारे तुम्हाला तुमची कुणबी नोंद जी आहे, कोतवाल बुकाची नक्कल असेल, पुरावे असतील, ते तुम्हाला इथे अशा प्रकारे बघायला मिळते। तर तुम्ही ते बघू शकता, यांच्या कुणबी नोंदी इथे सापडलेल्या आहेत। अशा प्रकारे तुम्ही प्रत्येक जिल्ह्याचं, तुमच्या जिल्ह्याच्या कुणबी नोंदी ह्या त्यांनी त्यांच्या वेबसाईटवरती टाकलेल्या आहेत। जिल्ह्याच्या वेबसाईटवरती, कलेक्टर ऑफिसच्या वेबसाईटवरती कुणबी नोंदी ह्या दिलेल्या आहेत, त्या ऑनलाईन तुम्ही बघू शकता। आणि मित्रांनो, त्या कशा प्रकारे बघायच्या आहेत तर त्या सर्व आपल्या महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्याच्या ज्या नोंदी आहेत त्याच्या सर्व लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जातील। तिथून तुम्ही तुमच्या जिल्ह्याची, तुमच्या तालुक्याची, तुमच्या गावाची कुणबी नोंद ऑनलाईन सापडते की नाही हे तुम्ही तिथून बघू शकता। तर हा छोटासा व्हिडिओ मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रापर्यंत शेअर करायला मात्र विसरू नका। तर भेटूयात मित्रांनो पुढील अपडेट, पुढील माहितीमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।